बाबासाहेबांच्या अनुयायी आहोत, संविधानिक मार्गाने आंदोलन करणारे आहोत। आम्ही काही दंगेखोर नाही किंवा काही आम्ही आजपर्यंत कुठे जाळपोळ केली का आम्ही केली नाही बाबा। आमच्यावर एकही रेकॉर्डला गुन्हा नाही। आम्ही काही जरांगे नाहीत लोकांचे घरं जाळणारे। त्यामुळे आम्हाला जाऊ द्या, संविधानिक मार्गाने आंदोलन करू द्या। लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न दादा, परंतु जरांगींच्या नावावर गाव केलेलं आहे की ते त्यांनी तिथं बसावं, आम्ही बसू नये असं काय आहे का? त्यामुळे आम्हाला जाऊ द्या, आम्हाला उपोषण करू द्या। लोकशाही मार्गाने आम्ही उपोषण करणार आहोत। सांगणं आहे की जाऊ नये आपण। प्रशासनाने संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना सहकार्य केलं पाहिजे। प्रशासन नेमकं कुणाच्या दबावाखाली चालतंय? कुणाच्या दबावाखाली? मुख्यमंत्र्याच्या, जातीवादी मुख्यमंत्र्याच्या दबावाखाली चालतंय काय प्रशासन? म्हणजे जरांगीला वेगळा न्याय, ओबीसी वाल्यांना वेगळा न्याय, धनगर समाजाच्या आंदोलनकर्त्यांना वेगळा न्याय, SC ST समाजाला वेगळा न्याय, मुस्लिम समाजाला वेगळा न्याय, हे काय चाललंय? हे योग्य नाही। मला अडवायला नाही पाहिजे तुम्ही, मला जाऊ द्या, मला उपोषण करायचंय। मग आम्ही काही दंगेखोर नाहीत किंवा आम्ही काही तिथं काही जाळपोळ करणारातले कार्यकर्ते नाही। आम्ही लोकशाही मार्गाने तिथं उपोषण करणार आहोत। आम्हाला करू द्या आमच्या लोकशाही मार्गाने। दोन गट एक समोर आल्यावर वाद निर्माण होण्याचा प्रश्न तुम्ही प्रशासनाने ते सांभाळून घ्यायचं ना। आम्ही त्याच्यात, मी तर इतका संयमी कार्यकर्ता आहे, जरांगेच्या गादीवर जाऊन उपोषण करायची तयारी आहे माझी। काही करणार नाही, माझे कार्यकर्ते काही करणार नाहीत, माझे समाज बांधव काही करणार नाहीत, शांत आहेत, संयमी आहेत। जरांगींच्या कार्यकर्त्याला झुंडशाहीला लगाम घालणं गरजेचं आहे। चला 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 ना, जरांगेचं दर्शन घेतो ना, तो देव झालाय ना, चला ना। तो सगळ्याचा म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्याचा बाप झालाय। लोकांना सारखा न्याय द्या। त्यांनी सुद्धा परमिशन घेतलेली नसेल। परमिशन त्यांनी कुठं घेतली? परमिशन मी तरी लेखी निवेदन दिले, त्यांनी तुम्हाला निवेदन सुद्धा दिलेलं नसेल। माझ्या सहकार्यांनी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे, त्यांनी तुम्हाला निवेदन सुद्धा दिलेलं नाही। मी स्पष्ट सांगू शकतो, मला पूर्ण आत्मविश्वास आहे। मला निवेदन बसलेत ना, तुम्ही परवानगी दिली नाही म्हणता ना, मग ते बसलेत ना। मग आम्ही पण परवानगी मागितलेली आभारी, मला बसून द्यायला पाहिजे, त्यांना बसून द्यायला, दोघाला बसू द्या ना। असं नाही ना, गाव त्यांचं एकट्याचं नाही ना। मी समजदार नसतो, परंतु हे काय आहे, कुठेतरी जातीवादी मुख्यमंत्री एका समाजाचा टाकण्याचं काम सुरू आहे। बाकी सगळ्या प्रशासनावर दबाव टाकून आमच्यावर दबाव टाकण्याचं काम सुरू आहे। हे योग्य नाही, ही लोकशाही नाही। डॉक्टर बाबासाहेब